हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेजण बंब्याच्या घरी राहत असतात. पण त्या दोघांना त्या घरामध्ये राहता येऊ नये यासाठी बाळजाने जयकांतला एक काम दिलेलं असतं. तेव्हा जयकांत इथे बंब्याचं घर उद्ध्वस्त करायला गेलेला असतो, जाळायला गेलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता घर उद्ध्वस्त करायला गेलेल्या इथे आता जयकांतला दुष्यंत आणि कृष्णाने चांगला चोप देत त्याची कातडी सोडून काढलेली असते. आणि त्याचबरोबर इथे आता दुष्यंतने आढळराव आणि अनुसया या दोघांना एकत्र बघितल्यानंतर त्यांच्यावरती नको नको ते घाणेरडे आरोप केलेले असतात. तेव्हा कृष्णा दुष्यंतला सांगते की त्या दोघांचं नातं काय आहे ते, आणि त्यामुळे इथे कृष्णाने दुष्यंतचा गैरसमज हा दूर केलेला असतो आणि आढळरावांची अनुसया ही पहिली बायको असल्याचं सत्य तिने सांगितलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा सरपंचाच्या पदासाठी बाळजाच्या विरोधात उभी राहिलेली असते आणि तिला सगळ्यात मोठा पाठिंबा गावकऱ्यांचा असतो आणि इथे दुष्यंतचा असतो की तू सरपंच पदासाठी उभी राहा, कारण तुला लोकांची मदत करायला आवडते. रात्री बेरात्री तू त्यांच्या मदतीला धावून जात असतेस. तू स्वतःचा विचार न करता सगळ्यात आधी तू गावकऱ्यांचा विचार करतेस. त्यामुळे मला असं वाटतं की तू सरपंच पदासाठी उभं राहिलं पाहिजे. ती आधी नाहीच म्हणत असते, पण गावकरी लोकंसुद्धा तिला इथे सगळेजण आग्रह करतात आणि सरपंच पदासाठी तूच उभं राहावं अशी तिला गळ घालतात. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं लोकांची मदत करणं, त्यांच्या इथे ज्या काही कंप्लेंट्स असतील त्या सरकारपर्यंत पोचवणं, त्याच्यावरती तोडगा काढणं, अन्यायाविरुद्ध लढणं, त्यांच्यावरती कुणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये इथे मोर्चा काढणं, या सगळ्या गोष्टी तू करतेस ना. कुणीही असलं तरीसुद्धा तू बोलायला घाबरत नाही, अगदी पहिल्यापासून. याच्यामध्ये शिक्षणाचं काही नाही आहे. तू इथे अन्यायाविरुद्ध आवाज उचलतेस हीच मोठी गोष्ट आहे. शिकली सवरलेली व्यक्ती जे करणार नाही ना ते तू करतेस. त्यामुळे कृष्णा, सरपंच पदासाठी तू उभी राहा. आणि म्हणून ती फॉर्म भरायला जाते, ती गावकऱ्यांसाठी उभीसुद्धा राहते. आणि तेव्हा इथे बाळजाला राग आलेला असतो. ती जयकांतच्या थोबाडीत देते आणि म्हणते की गावामध्ये मी ज्या दिवशी फॉर्म भरायला जात होते त्याच दिवशी बरोबर गावामध्ये तू लोकांना का भडकवलंस? का तू लोकांना सांगितलंस की बाळजाबाईने सगळं कर्ज फेडायला सांगितलं आहे म्हणून? त्यांची घरंदारं तुम्ही का बळकावली? का त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास तुम्ही बळकावला? आणि तो कालचाच दिवस भेटला तुला. तेव्हा तो म्हणत असतो, मग काय करायचं होतं? लोकांमध्ये दहशत निर्माण करायची होती ना. ती म्हणते, अरे पण कालच का? ही गोष्ट तुम्ही केल्यामुळे ते सगळे शेतकरी गेले ना त्या कृष्णीकडे आणि तिला सरपंच पदासाठी उभं राहायला सांगितलं. किती मोठं नुकसान झालं हे तुला कळतंय तरी का? दुष्यंत तिच्याच बाजूने आहे, हे तू चांगलं केलं नाही आहेस. जयकांत, आता तुला एक काम करायचं आहे. तो म्हणतो, काय करू काकी? तो म्हणतो की आता बाळजाबाई तुम्ही जे काही सांगाल ना ते मी करेन. तेव्हा ती म्हणते की आता एक काम करायचं, केलेली चूक सुधारायची. बंब्याच्या घरामध्ये माझा मुलगा आणि ती कृष्णी राहतात ना, आता त्यांचं जगणं मुश्किल करायचं. मला खरं तर माझ्या मुलाच्या बाबतीत हे करायचं नाही आहे, पण त्या कृष्णीच्या बाबतीत करायचं आहे. तिने माघार आता घेतलीच पाहिजे. बिनविरोध मीच निवडून आले पाहिजे. ती माघार कशी घेणार? तर दुष्यंतला आता तिथूनसुद्धा बाहेर काढल्यानंतर मग दुष्यंत कंटाळून घरी परत येईल आणि त्या कृष्णीलासुद्धा म्हणेल, कृष्णी म्हणेल की मी नाही येणार. तेव्हा त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतील आणि मग दुष्यंतचा सपोर्ट तिला मिळणार नाही. दुष्यंत कंटाळून आपल्याकडेच येईल. अशी सिच्युएशन आपल्याला निर्माण करायची आहे. तेव्हा एक काम करायचं, आता जायचं आणि त्या बंब्याचं घर उद्ध्वस्त करायचं. आता ते लोक घरामध्ये कुणी नसतील, आपापल्या कामासाठी बाहेर पडले असतील. तेव्हा जा आणि त्या बंब्याचं घर उद्ध्वस्त करून टाक, हवं तर जाळून टाक. मग कुठे राहील दुष्यंत? कुठे राहील कृष्णा? त्यांना इथे परत यावंच लागेल. मग मी त्या कृष्णीला बरोबर आता माघार घ्यायला लावते की नाही बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कामानिमित्त
दोघेही बाहेर असतात. बंब्यासुद्धा घरामध्ये नसतो. पण इथे जयकांत आपली माणसं घेऊन जातो आणि बंब्याच्या घराला तोडफोड करायला सुरुवात करतो. बंब्याला कळतं. बंब्या येऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो काही ऐकत नाही. तेव्हा इथे दुष्यंतला आणि कृष्णीला फोन केल्यानंतर ते दोघेजणं घरी येतात आणि इथे जयकांतला थांबवतात. जयकांत काही थांबायला तयार नसतो. तेव्हा दुष्यंत आणि कृष्णा दोघेजणं जयकांतला मारतात आणि त्या गुंड लोकांची सुद्धा धुलाई करतात. नशीब घराला आग लावलेली नसते, पण इथे खूप जास्त नुकसान केलेलं असतं. त्याचं साधंसुद्धा घर हे आता पूर्णपणे तोडलेलं असतं. तेव्हा त्या ठिकाणी आता दुष्यंत आणि कृष्णा येतात. त्या लोकांना मारून तिथून पाठवतात आणि जे काही नुकसान केलेलं असतं ते घर आता पुन्हा नीट करण्याचा प्रयत्न करतात. पूर्ण घर व्यवस्थित करतात. तेव्हा इथे दुष्यंत आणि कृष्णाला फार वाईट वाटतं. ते म्हणत असतात की बंब्या, माफ कर, हे सगळं आमच्यामुळेच होतं आहे ना. तेव्हा बंब्या म्हणतो, तुम्ही सॉरी म्हणू नका, हे सगळं बाळजाबाई मुद्दामून करतायत. तू माघार घ्यावीस ना म्हणून त्या मला त्रास देत आहेत. पण तू अजिबात माघार घ्यायची नाही आहे कृष्णे. काहीही झालं तरीसुद्धा गावासाठी तुला आता सरपंच बनावंच लागेल. म्हणजे ही जी काही आता आपल्यावरती हुकुमशाही आहे ना, ती कुठे ना कुठेतरी थांबली पाहिजे, असं आता बंब्या तिला सांगतो. बंब्यासुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटून घेत नाही. आणि मग काय प्रेक्षकांनो, घर आता नीट केल्यानंतर इथे कृष्ण आणि दुष्यंत दोघेजणं आता पुन्हा कामानिमित्त बाहेर चाललेले असतात. तेव्हा दुष्यंत म्हणतो की बाळजाबाईला सांगावंच लागेल, जर पुन्हा काही असं करण्याचा प्रयत्न केला ना, तर मी त्यांच्या राहत्या घराला आग लावायला मागे पुढे बघणार नाही. मी त्यांच्या घराला, त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला आग लावून टाकेन, असं तो म्हणतो. तेव्हा इथे जयकांतला खूप मारलेलं असतं. तो रडत रडत आता घरी येतो आणि त्यानंतर इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेजण येतात. कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई, ओ बाळजाबाई. तेव्हा बाळजाबाई बाहेर येते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, हे काय चालवलेत तुम्ही? नाही, सांगा ना, काय चालवलेत? इथे गोरगरिबांची घरं जाळून काय मिळणार काय तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, आता यापुढे जर तुमच्यामुळे एका जरी गरीबाला त्रास झाला ना, तरी मी स्वतः इथे येईन आणि तुमचे हे जे साम्राज्य आहे ना, ह्या घराला आग लावून टाकेन. मी एका क्षणाचाही विचार करणार नाही की तुम्ही माझ्या कोण आहात आणि हे घर माझं आहे का. तुम्ही जर कुठल्याही गरीबाला त्रास दिला, पुन्हा जर बंब्याचं घर पाडण्याचा प्रयत्न केला, तर मी स्वतः या घराला येऊन आग लावेन आणि कुणाला सांगणारसुद्धा नाही, असं आता दुष्यंतने मुद्दामूनच धमकावलेलं असतं. जेणेकरून घराला आग लावणं, पाडणं, बळकावणं हे कुठेतरी थांबेल, यासाठी दुष्यंतने अशी धमकी दिलेली असते की मी या घराला आग लावेन. आणि तो आता कृष्णेला घेऊन निघालेला असतो. तेव्हा अढळराव आणि अनुसया दोघेजणं आता गाडीमधून डॉक्टरकडे जायला निघालेले असतात. अनुसयाची तब्येत ठीक नसते आणि त्याचबरोबर जो समर आहे तो कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. तेव्हा अढळराव म्हणत असतो की अनुसये, चल चल, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. ती नाहीच म्हणत असते, पण तिची तब्येत पाहता अढळराव काही ऐकत नाही आणि अढळराव आता गाडीतून तिला घेऊन जात असतो. अनुसयाने त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवलेलं असतं. तेव्हा इथे दुष्यंतचं लक्ष जातं. त्याने गाडी ओळखलेली असते आणि कुठली बाई आहे ती अढळरावांच्या खांद्यावरती डोकं ठेवून बसले, हे आता बघायला हवं. तेव्हा दुष्यंत गाडी फास्ट मारतो आणि त्यांची गाडी अडवतो आणि म्हणतो की हे काय आहे सगळं? काय आहे? कोण आहेत ह्या? कोण आहे ही बाई? अहो, तुमची केस आणि दाढी पिकली तरीसुद्धा तुमच्या वागण्यात काही बदल होत नाही आहे. आई असताना तुम्ही ह्या परक्या बाईबरोबर फिरताय, मजा मारताय. काय बोलायचं आहे काय तुम्हाला? लाज लज्जा काही राहिलीच नाही आहे. तेव्हा इथे अढळरावला राग येत असतो. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, आणि काय हो, तुम्हाला बायकांनासुद्धा अक्कल नाही आहे का? स्वतःच्या इज्जतीची तुम्हाला काळजी नाही आहे का? परपुरुषाच्या खांद्यावरती डोकं ठेवून तुम्ही तरी बरे जाता हो. तुम्हालासुद्धा लाज वाटत नाही. तुमच्यामुळेच ही लोकं अशा बायकांचा फायदा घेतात. तेव्हा इथे अढळरावला खूप राग येतो. तो म्हणतो, अनुसये, चल चल, बस गाडीमध्ये, ह्याच्याबरोबर लागायला नको. आणि इथे अढळराव काही बोलत नाही, पण दुष्यंतकडे रागाने बघतात आणि तिथून निघून जातात, कारण अनुसयाला बोललेलं त्यांना आवडत नाही. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, बघितलंस कृष्णे, बघितलंस? अगं, एका बाईबरोबर हा माणूस या वयेमध्ये फिरतोय. विचार कर, तरुणपणामध्ये माझ्या आईला किती या माणसाने त्रास दिला असेल, किती बायकांना फिरवलं असेल, किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल, याचा तू विचार कर. म्हणून या माणसाचा मला राग येतो. मी त्याचं तोंडसुद्धा बघत नाही.
तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार बास करा आता. अहो किती बोलाल तुमच्या वडिलांना, जसं दिसतं तसं नसतं आणि कधी कधी जसं दिसत नाही ना त्याच्यापेक्षा वाईट असतं, कळतं तुम्हाला. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, म्हणजे काय बोलायचं आहे तुला, तुला तो माणूस चांगला वाटतो. अगं माझी आई कशी पण असू दे, पण ती बायको आहे ना. तू मला सांग, तू असताना जर मी दुसरं कुणाबरोबर बोललं तर तुला चालेल का? किती राग येईल तुला. पूजाने जेव्हा माझ्याबरोबर चुकीचं वागले तेव्हा तू तिच्या थोबाडीत दिलीस ना, का तर तुला तिचं वागणं आवडलं नाही. मग आता हा माणूस माझ्या आईबरोबर असा वागतो ते मला कसं काय आवडेल. आणि हे आत्ताचंच नाही आहे कृष्णे, हे खूप आधीपासून सुरू आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, असं बोलू नका, त्यांनी काही बी चुकीचं केलेलं नाही. तो म्हणतो, काय त्यांनी चुकीचं नाही केलं. एका परस्त्रीला गाडीच्या बाजूला बसवलं, जी जागा माझ्या आईची आहे, आणि तरीसुद्धा तू म्हणतेस की काही चुकीचं केलं नाही. याला काय अर्थ आहे कृष्णा. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो ती चुकीची बाई नाही आहे. तुम्हाला जर सत्य समजलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तेव्हा दुष्यंत म्हणतो, सांग काय आहे सत्य. तेव्हा कृष्णा म्हणते की त्या अनुसया काकू होत्या. अनुसया कोण माहिती आहे? समरची आई. समरची आई म्हणजे बाबांची, म्हणजे आबांची पहिली बायको, तुमची आई, तुमची सावत्र आई. असं म्हणाल्यानंतर दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो, तुला काय माहिती, तू खोटं बोलतेस. ती म्हणते, मी खोटं बोलत नाही आहे, हेच खरं आहे. त्या अनुसया काकू आहेत. तुमचा विश्वास बसत नाही ना, मी तुम्हाला फोटो दाखवते. तेव्हा अढळराव आणि अनुसयाच्या लग्नाचा फोटो इथे आता कृष्णा दुष्यंतला दाखवते. ती म्हणते, हेच सत्य मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ते योग्य वेळेची वाट बघत होते. पण तुम्ही काय केलं, तुम्ही आबांना दुखावलंत. तेव्हा इथे नक्की सत्य काय आहे हे तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेनच. पण सत्य हे आहे की त्यांचं नातं खोटं नाही आहे. ते काही चुकीचं वागत नाही आहेत. अनुसया काकू ह्या 26 वर्षांनी त्यांच्या आयुष्यात परत आल्यात. त्या दूर होण्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते, असं आता कृष्णा दुष्यंतला म्हणते. आणि तिने अनुसया आणि अढळराव यांच्या नात्याचं सत्य हे आता दुष्यंतला सांगितलेलं असतं आणि त्याचा गैरसमज हा दूर केलेला असतो.